हाय फ्रेंड्स, माझं नाव मोनाली आहे. माझं वय 25 वर्षे आहे. मी एका शहरामध्ये राहत होती. मला एक लहान बहीण होती. तिचं एका वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. आमच्या घरात मी मोठी असताना माझ्या लहान बहिणीचे लग्न झाल्यामुळे समाजातील काही लोक मला नावं ठेवायचे. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे, कारण माझं शिक्षण सुरू होतं. यामुळे माझ्या बाबांनी माझ्या लहान बहिणीच्या लग्नाचा निर्णय घेतला होता. तिला नवराही चांगला मिळाला होता. आता माझ्यासाठी स्थळ पाहणं सुरू झालं होतं. माझ्यासारखं शिक्षण झालेला मुलगा बाबा माझ्यासाठी शोधत होते. माझं वय वाढत चालल्यामुळे माझ्या घरच्यांना माझ्या लग्नाची काळजी वाटत होती. माझे दाजी नोकरीला होते, तरीसुद्धा ते एका खेडेगावातच राहत होते, कारण त्यांच्याकडे शेती भरपूर होती आणि शेती पाहण्यासाठी त्यांच्याकडे दुसरं कोणी नव्हतं. ते एकुलते एक होते आणि त्यांचे आईवडीलही काही वर्षापूर्वी त्यांना सोडून गेले होते. त्यांचे घर खूप मोठं होतं. ते त्यांनी शेतामध्ये बांधलं होतं. मी शिक्षण घेऊन सध्या रिकामीच होते. यामुळे माझी बहीण नंदिनी मला सतत म्हणायची, ताई, तू सध्या मोकळी आहेस तर माझ्याकडे राहण्यासाठी ये. पण बराच दिवस मी टाळाटाळ करत होते. आई बाबाही मला सारखं म्हणायचे, नंदिनी, तुला एवढं बोलवत आहे तर काही दिवसासाठी तू तिकडे जाऊन ये. यामुळे मी नंदिनीच्या घरी जायचा निर्णय घेतला होता. होळीचा सण जवळ आला होता. या सणाला मी तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. तिचं घर आमच्या घरापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर होतं. यामुळे मी स्कूटीवर जाण्याचा निर्णय घेतला. आईबाबांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, पोरी, तू सकाळी लवकर निघ. यामुळे तू लवकर पोहोचशील. शिवाय स्कूटीवर जाताना थोडी जपूनच जा. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8 वाजता घरून निघाले आणि 10 वाजेपर्यंत तर बहिणीच्या घरी पोहोचले. मला पाहून माझी बहीण खूपच खुश झाली होती. पण तिच्यापेक्षा जास्त आनंद माझ्या दाजींना झाला होता. मी मी तिथे गेल्यापासून त्यांचं सारं लक्ष माझ्याकडे जास्त होतं. त्यांचं कारण म्हणजे माझ्या बहिणीला दिवस गेले होते. यामुळे त्यांचा रात्रीच्या कामात बराच खंड पडला होता आणि तेच माझ्या ताईला सांगून मला बोलावून घेण्यासाठी आग्रह करत होते. बहिणीप्रमाणे मी देखील दिसायला सुंदर असल्यामुळे त्यांची सारी नजर माझ्याकडेच होती. जेवताना, बसताना, उठताना मला ते खूपच निरखून पाहायचे आणि नजरेला नजर झाली की ते स्मित हास्य करायचे. त्यांच्या वागण्यावरून मला समजलं होतं त्यांनी मला कशासाठी बोलावून घेतलं आहे. नंदिनीला दिवस गेल्यामुळे घरातील बरीच कामं मला करावी लागायची. तेव्हा दाजी माझ्या मागेच यायचे. त्यांच्या या वागण्याबद्दल नंदिनी त्यांना काहीच बोलत नव्हती. शिवाय तिला जास्त आरामाची गरज होती. यामुळे एका खोलीत ती झोपलेली असायची. दाजी तिला सरळ म्हणायचे, नंदिनी, तुला जास्त त्रास होत असेल तर तुझ्या माहेरी जा आणि त्या बदल्यात माझ्या जेवणाच्या सोयीसाठी तुझ्या बहिणीला इथं राहू दे. ते असं म्हटल्यावर ताई त्यांना म्हणायची, अहो, असं बोलणं तुम्हाला शोभतंय का? बिगर लग्नाची माझी बहीण तुमच्याजवळ कशाला थांबेल आणि काही घडलं तर तिच्या आयुष्याचं काय? पण नंदिनीच्या बोलण्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. त्यांच्या मनात फक्त मी बसले होते आणि तशी संधी ते शोधतही होते. होळीच्या दिवशी त्यांनी धुलीवंदनासाठी रंग आणून ठेवले होते आणि मला म्हणाले होते, मोनाली, होळीच्या सणासाठी मी भरपूर रंग आणले आहेत. यामुळे चांगलीच झुरबड आपण साजरी करू. त्यांचं ते वागणं पाहून मला वाटलं, दाजींना काय करायचंय या वयात रंग खेळून. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाला ते सकाळीच माझ्या रूममध्ये आले आणि त्यांनी हळूच दरवाजा लावून घेतला. माझी बहीण झोपलेलीच होती. रंग लावण्याचा बहाणा करून त्यांना दुसरंच काहीतरी मिळवायचं होतं. त्यामुळे दाजींनी माझ्या दोन्ही गालावर नॉर्मल रंग लावला आणि तसेच माझ्याजवळ येऊन पडले. त्यांनी मला गप्प राहण्यास सांगितलं होतं. त्यामुळे मी काहीही बोलत नव्हते. त्या सकाळच्या वेळेला त्यांनी रंग लावून वेगळीच रंगत निर्माण केली होती. त्यांचं खूप दिवस अंतर पडल्यामुळे बराच वेळ त्यांनी माझा लाभ घेतला होता. पण नंतर जोर वाढल्यामुळे आवाजही निघू लागला होता. त्यामुळे बहिणीला माहीत होईल म्हणून त्यांनी वेग कमी केला होता. त्यांच्या या कामामुळे मी फार थकून गेले होते. सकाळी चालताना माझे पाय खूप दुखत होते. माझ्या चालण्यावरून नंदिनीच्या लक्षातही आले होते, आपली बहीण असं का चालत आहे, कारण काही दिवसापूर्वी तिनेही तो अनुभव घेतला होता. तिचं ठीक होतं, पण माझं लग्न झालेलं नसतानाही दाजींनी मला वेगळ्याच कामाला लावलं होतं. पुढे चालून सवय लागल्याने माझ्या बहिणीला ते लाजतही नव्हते, कारण त्या सुखासाठी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो हे मी त्या दिवशी अनुभवलं होतं. शेवटी 10-12 दिवसांनी मी बहिणीला शिक्षणाचे कारण सांगितलं.
आणि माझ्या घराकडे निसटून आले तेव्हा कुठे मी दाजींच्या तावडीतून सुटले.